आणि एक दिवस विमलेशच्या विश्रामगृहात एक माणूस आला ज्याला त्याने आधी कधीच पाहिलं नव्हतं. खूप लांबून आलेले दिसताय भाऊ. विश्रामशाळेमध्ये जेवण प्रसाद घेऊन आराम का नाही करत तुम्ही? तिथे तर आधीच खूप लोक आहेत. थोड्या अजून आरामानंतर मी दुसरा मुक्काम शोधेन. विमलेशला हे बघवलं नाही की कुणी त्याच्या विश्रामगृहेतून न आराम करता न खाता पिता जावं. विश्रामशाळेत नाही, पण त्याच्या घरात तर जागा होती. हे चणे तुझ्यासाठी बरं. वाटतंय की याला भरपूर आवडलेत. चला आतमध्ये. आणि हे आहे तुमचं जेवण. एवढं चांगलं पक्वान पाहून तर माझी भूक आणखी वाढली. भुकेला काय मागणार? 2 पोळ्या. इथे तर त्याला मिळाली कित्येक प्रकारची पक्वानं. मग काय, प्रवासी रमला खाण्यामध्ये. पोटभर जेवल्यानंतर प्रवासी आणि त्याचा घोडा दोघेही ताजे तवाने होऊन पुढे जाण्यासाठी तयार झाले. अति चविष्ट जेवण आणि सत्कारासाठी धन्यवाद भाऊ. तुम्ही खूप सरळ आणि सहृदय आहात. तुम्हाला काही काळजी किंवा त्रास असेल तर सांगा मला. काळजी त्रास नाहीये मला कुठल्याही गोष्टीची काळजी. माझं छान सुखवस्तू कुटुंब आहे. 2 भाऊ आहेत. आम्हा सगळ्यांची मुलं एकत्र खेळतात. हे विश्रामशाळा आहे जिथे लोकांची सेवा करून माझा उदरनिर्वाह व्यवस्थित सुरू आहे. मला कसलीही काळजी नाहीये बरं का. हो, म्हणजे तू असं तुझ्या मनातलं नाही सांगणार. आम्ही आहोत यम, राखी आडतो दम. यमराज प्रभू तुम्ही इथे कसं काय? इथे घाबरू नकोस. मी कधी कधी पृथ्वी लोकात भ्रमण करायला येतो. आता तर तू सुद्धा मला ओळखला आहेस. सांग, तुला कसली चिंता आहे? विमलेशने सांगितलं की त्याला त्याच्या कुटुंबाची चिंता होती की जर त्याला काही झालं तर त्यांचं काय होईल. त्यामुळे त्याला विश्रामगृहेला अजून मोठं बनवायचं होतं, म्हणजे त्याला जास्तीत जास्त प्रवाशांची सेवा करता येईल. तथास्तु. तू भला माणूस आहेस विमलेश. तू माझा परिचय न जाणून घेता मला जेवण दिलंस, माझ्या आरामाची व्यवस्था केलीस. जीवन आणि मृत्यू अटळ आहे. मी स्वतः देखील त्यांना रोखू शकत नाही, परंतु तुझ्या सेवेच्या बदल्यात एवढं करू शकतो की तुझ्या अंतिम टप्प्यात जेव्हा मी तुला न्यायला येईन त्याआधी तुला काहीतरी संकेत देईन. त्याआधी तू तुझ्या कुटुंबाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी जे हवं ते करू शकतोस. धन्यवाद प्रभू. यमराज. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.